अमरावतीच्या भातकुली मार्गावर व्यंकटेश टाउनशिप जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे। ट्रेनेच्या सांडपाण्यावरून दोन गटात झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं। एका गटाने घरात घुसून कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली, तर दुसऱ्या गटातील युवकावर पावड्याने हल्ला झाला। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोन्ही गटातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। कोल्हापूर गेट पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तपासाला गती दिली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावतीच्या भातकुली मार्गावरील व्यंकटेश टाउनशिप परिसरात 17 मे रोजी ड्रेनेजच्या सांडपाण्यावरनं दोन गटांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं आहे, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे। या घटनेत एका गटाने दुसऱ्या गटाच्या घरात घुसून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली आहे, तर दुसऱ्या गटातील एका युवकावर पावड्याने आणि बल्लीने हल्ला करण्यात आलाय। या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। पहिल्या गटातील फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सागर ढोके, गणेश ढोके, विकेश ढोके आणि त्यांच्यासोबतच्या एका महिलेने त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला। फिर्यादीच्या मते सागर ढोके यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करून तुमच्या घराचं सांडपाणी साचलं आहे, काढून घ्या असे सांगत घराबाहेर बोलावलं। यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांच्या नातेवाईक किसन गंजीवाले घरात असताना सागर ढोके आणि त्यांच्या साथीदारांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। त्यांनी शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण सुरू केली। या हल्ल्यात किसन गंजीवाले यांना जबर मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आलं। याशिवाय फिर्यादी महिला आणि त्यांच्या दोन नातेवाईक महिलांनाही पायावर आणि इतर ठिकाणी दांड्याने मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात हल्लेखोरांचा आक्रमकपणा स्पष्ट दिसत आहे। कोल्हापूर गेट पोलिसांनी या तक्रारीवरनं सागर ढोके, गणेश ढोके, विकेश ढोके आणि संबंधित महिलेविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। नाव किशन शिवलिंग अप्पा गंजीवाली, मी व्यंकटेश टाउनशिप भातकुली रोड तिथं राहत आहे। माझा प्लॉट मी विकला होता। माझे पैसे त्यानं 22,000 रुपये दिले नाही, तर मी मागितले नाही ते। ज्यावेळेस त्यानं मग प्लॉट बांधणं चालू केला त्यावेळेस ते गड्डे केले त्यानं पाण्याच्या कालवणसाठी। तिथं माती टाकली त्या नालीमध्ये, तर त्या गड्डेत पाणी भरलं। तर तो म्हणे मला याच्यातलं पाणी तुझ्या घरातलंच आहे म्हणून ते माती काढ आणि माझे हे कर म्हणजे याचा निर्णय लाव म्हणून। मी म्हटलं तुझीच काय माती काढलेली आहे, तू काढ ती माती पाणी जाऊ दे। तर तो म्हणे मी जाऊ देत नाही। मग मला मारायला भेटला, ते मारायला भेटल्यानंतर मी घरात गेलो। घरात दारं लावून घेतली आहे। मग मुलीच आहे, मला तिन्ही मुलीच आहे, मी एकटाच आहे। दारं लावून घेतले। मग येऊन काड्या आणल्या, मला दारू पिऊन सर्व दारं तोडतात, गेट तोडतात, सर्व माझ्या पत्नीला मारलं, माझ्या मुलीला मारलं। तो सारा धिंगाणा करून मला बेशुद्ध पाडलं, रक्ता घामळ केलं। तिघं 4 जण होते, सारे दारं घरात तोडले। माझ्या पैशात आपण पहिले मागितले 22,000 रुपये माझेच होते तिथे, इकडे पहिले खरेदी करून घेतली अशी। हो, दादागिरी करत राहायचे, मी रात्री दादागिरीच करत राहायचे नवीन परिस्थितीमध्ये। दुसरीकडे दुसऱ्या गटातील फिर्यादी सागर गणेश ढोके यांनी किसन गंजीवाले आणि 2 महिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। सागर ढोके यांच्या मते त्यांनी किसन गंजीवाले यांच्याकडनं प्लॉट विकत घेतला होता आणि त्यांचं बांधकाम सुरू असताना गंजीवाले त्यांच्या घरातील सांडपाणी बांधकामाच्या कॉलमच्या खड्ड्यात साचत होते। सागर यांनी गंजीवाले यांना पाणी काढण्यास सांगितलं, परंतु गंजीवाले यांनी ही सरकारी नाली आहे, आम्ही पाणी काढणार नाही असं सांगत वाद घातला। या वादादरम्यान किसन गंजीवाले आणि 2 महिलांनी सागर ढोके यांच्यावर हल्ला केला। सागर यांच्या डोक्यावर बल्लीने वार करण्यात आला, तर एका महिलेने त्यांच्या कमरेवर पावड्याने हल्ला केला। मी व्यंकटेश टाउनशिप या परिसरात गेल्या 11 ते 12 वर्षापासून राहतो। मी गेल्या 4 वर्षापूर्वी किसन अप्पा गंजीवाले यांच्याकडून एक छोटासा प्लॉट विकत घेतला होता। तो प्लॉट जवळपास 4 वर्ष रिकामाच राहिला। मी आता 8 दिवसापूर्वी बांधकाम सुरू केलं। बांधकाम सुरू करत असताना मला त्या प्लॉटच्या आतमधून जमिनीत याच्या संडासचे आउटलेट
बाथरूमचे आउटलेट, पाण्याचे पाईपलाईन हे सगळी मला दिसली. प्लॉट विकत घेत असतानाच मी त्याला म्हटलं होतं की बा मला सगळं क्लिअर करून लागेल. तर तो म्हणे की मी बा सगळं क्लिअर करून देईन, पण त्यानं आजपर्यंत काही करून दिलं नाही. जेव्हा माझं बांधकाम सुरू झालं, गड्डे खोदणं सुरू झाले, तर गड्ड्यात 5-5, 6-6 फूट पाणी त्याच्या संडासच्या बाथरूमचं पूर्ण निघालं. त्याचे व्हिडिओ माझ्याजवळ आहे. आज मी 2-2:30 वाजता त्यांना फोन लावला, तेव्हा मी त्याला सांगितलं की बा हे पाणी काही तुटून राहिलं नाही, तुम्ही या पाण्याचा थोडा इलाज करा आणि ते आउटलेट जे आहे ते तुम्ही बुजून टाका. तर मला उळवाउळीचे उत्तर दिले आणि नंतर थोड्या वेळात मला म्हणते तो की बा तू प्लॉटवर दे. मग मी प्लॉटवर गेलो असताना त्याचे 3 मुली, त्याची बायको आणि तो माझी वाटच पाहत होते. वाट पाहत असताना मी त्याला म्हटलं हे पाहून घ्या म्हटलं. तर तो म्हणजे हे नाली सरकारी नाली आहे, त्या नालीचं मी काही करू शकत नाही आणि हे पाणी काही मी काढू शकत नाही. मी म्हटलं बा मग आता हे काढणार कोण? मी 2-3 दिवसापासून मशीन लावून ते पाणी काढून राहिलं, पण ते पाणी काही कमी होऊन नाही राहिलं. पाण्याची लेवल जशी आहे तशी डबल वाढून राहिली. तर मी त्यांच्यासोबत बोलत असताना त्याने माझ्यासोबत बाचाबाची केली आणि तुझ्याकडून काय होते ते करून घे या आवाजच्या भाषेत तो माझ्यासोबत बोलला. बोलत असताना मी त्याला म्हटलं मग हे पाणी काढणार कोण? तर तो माझ्या अंगावर धावून आला. त्याची मुलगी धावून आली. त्याच्या मुलीनं माझ्या कमरेवर फावडा मारला आणि त्यानं माझ्या डोक्यात बल्ली मारली. या तक्रारीवरनं कोल्हापुरी गेट पोलिसांनी किसन गंजीवाले आणि 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोन्ही गटातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरी गेट पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारींवर गुन्हे दाखल केले असून सध्या तपास सुरू आहे. व्हायरल व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींची चौकशी करीत आहेत. या घटनेने व्यंकटेश टाउनशिप परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिकांनी पोलिसांना कडक कारवाईची मागणी केली आहे. अमरावतीच्या व्यंकटेश टाउनशिप जवळ ड्रेनेजच्या सांडपाण्यावरून सुरू झालेला हा वाद हिंसक झाला आणि दोन्ही गटातील कुटुंबियांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. घरात घुसून मारहाण आणि पावड्याने हल्ला यासारख्या घटनांनी परिसरात तणाव निर्माण केला आहे. कोल्हापुरी गेट पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले असून व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपासाला गती मिळाली आहे. पण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.